टाइमपाससाठी तर बघूया. पप्पांचा फेवरेट स्टॉप. हा ना. चांगलं आहे का? नाव मोठं लक्षण खोटं आहे बकवास. आणि 130 पाऊंड्सला देतात एवढं बकवास. त्यापेक्षा मस्त आत्ताच लावायचं. आम्ही चाललोय फिरायला. कुठे चाललोय? एक छोटंसं काम पण आहे आणि फिरायला पण चाललोय. आणि आमची सिक्युरिटी चेकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. तर चुपाचुप्स पडलंय. मला बोलते आणि तुला चुपाचुप्स पडलंय. हां म्हणजे आम्ही चाललो तर आम्ही एअरपोर्टवर आहोत. आम्ही फिरायला कुठे चाललोय? कुठे चाललोय ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहे लंडनला. तर भेटूया तिथे. बघा भाई UK एअरपोर्ट बघा किती छान आहेत. घेणार तर काय नाही एवढंच असं फ्लेक्स करायला. नॉडी करते सोव्हिनियरची शॉपिंग. हा काय हे बिअरची बॉटल बघ अजिबात क्यूट नाही. क्यूट नाही आहे असे आपले काय काय हे थोडंसं छान वाटतं हे वाला वरचे. आणि ते किचन पण चांगले आहेत. हे पण चांगलं वाटतं. कोणतं? हो तू चॉईस कर. डॉग. हां तसंच आहे. बघू ना. बघितलेलं माझं सगळ्यात डेंजर म्हणजे विस्कीचं जॅम. वियर्ड नाही वाटत तुला विस्की जॅम? मला नशा चढेल नशा. हा ना फक्त ब्रेड जॅम खाण्याच्या नावाने तेच तर तेच पप्पा 2 ब्रेड जॅम द्या. अरे भाई नशा झाली नशा असं सीन होईल. बघा बघा सगळ्यांनी बघा मी झूम करून दाखवते. विस्कीचा जॅम. तू सॉसच बघत बसणार आहे का खायला घेणार आहेस ते काय काढते? अरे घे ना खायला भाई. मी घेईन तू व्हिडिओ मध्ये काढ ना. अरे खोलतात. मला नाही. आम्ही खायला काय घेतलंय आज? व्हेजच घेतलंय. हो दोन्ही पण घेतलंय. प्लांट बेस आहे ना. हो. आणि पेपर आहे ना. आणि चीज फ्राईज. पण ते असं दिसताना मला किती डेंजर वाटतंय. बीच सारखं दिसतंय. प्लांट बेस. हां प्लांट बेस आहे. काय करते प्लॅन काय सांग गेला नेक्स्ट प्लॅन कार्ड ना कॉर्ड्स ते चाललोय फ्लाईटमध्ये बोर्ड करायला. As these are emergency exit routes. If you need any further assistance, the crew are in the cabin to help. And please also be advised, this is a very strict consequence of service. Please think that this will make you use of e-cigarettes. मी आणि नॉडी निघालोय लंडनला. आम्ही तिथे जाणार आहे. छोटंसं काम आहे आमचं. ते झाल्यानंतर आम्ही पूर्ण लंडन फिरणार आहे. आणि आम्ही काय काय करतोय कुठे कुठे जातोय फिरतोय वगैरे सगळं आम्ही ब्लॉगमध्ये रेकॉर्ड करतोय. आणि तुम्हाला Ladies and gentlemen, welcome on board. This is just a short courtesy for London Nixon with a flight time. होते आहे नॉडी. My name is Selena Smart, so this is the woman. डायरेक्ट डेस्टिनेशनवरती Do गेला. have me. I'm Gina Talia. नॉडीची झोप नाही झाली आहे. म्हणजे आपण गार्निसला गेलेलो. हां फोटो काढ तुझा तुला मागाशी बोलली तुला काढायचा नव्हता. तर मी अगदी झोपेत आणि टाईम गेली तुझी. माझं खूप झोप पण येते. असं डुलकी येते मला. सारखं होतंय मला. आणि आम्ही सारखं ब्रेक घेऊन झोपतोय एअरपोर्टवरतीच. कारण माझ्या अंगात अजिबात ताकद नाही आहे चालायची. मला खूप जास्त झोप पाहिजे कारण मी कालच ऑफिसवरून जी जागी ती जागीच आहे. झोप पण नाही झाली माझी काय पूर्ण. आणि एक्साइटमेंट पण आहे फिरायला जातोय त्याचं. पण झोप पण येते. थोडीफार झोप घेऊन फिरलं तर बरं आहे ना. ताकद तरी राहील अंगात. लेट्स सी.
मी झोपते का जागे राहते आणि फिरतोय बघूया. माझ्या कपाळावरती बॅगेचा निशाण पडलाय. हालत मला काय झाली, आम्ही झोपलो नाही रात्रीपासून. आता कॅब केली आणि चाललोय. आता हा एका कामासाठी चाललोय आणि मग तिथून फ्रेंडकडे जाणार आहे. नाही सॉरी, फ्रेश होणार आहे आणि मग जे आमचं काम आहे ते आम्ही आमचं काम करणार आणि मग तिथून डायरेक्ट हा त्याच्यानंतर आम्ही फिरायला जाणार ऑब्विसली ना. हो. तर मग तसंच मी तुम्हाला लोकेशन पण अपडेट करत जाईन आणि दाखवेल की आम्ही काय काय करतोय नक्की इथे. बाय बाय. ते छान रस्ते तर इकडे एकदम काम आणि एकदम असं पीसफुल आहे. हा How are you? After a long time. Naughty. Wow. बाल्कनीची मजा घेते. हा ना. गार तर वाटतंय. माझी नको व्हिडिओ काढ लोकेशनची. हो पण किती छान आहे ते. किती मस्त आहे. पोचले माझ्या फ्रेंडच्या घरी. तुम्ही बघू शकता ती बघा नॉडी झोपली तिथे टीव्ही बघते. हा तर हिचा रूम इतका सुंदर आहे, म्हणजे इतकी छान बाल्कनी आहे तिच्या रूमला आणि इतकं प्लेझंट वाटतंय. म्हणजे आम्ही झोपलो नाहीये रात्रभर पण तरी पण असं फ्रेश वाटायला लागलंय. म्हणजे जस्ट इकडे येऊनच असं खूप मस्त आहे आणि इतकं भारी भारी वाटतंय ना इथे. सुंदर बॅकयार्ड आहे भाई साहब, खूप मस्त आहे. फायनली आम्ही आता मिल्टन किन्सला आलो आहे आणि जातोय विल्लन लेकला. तर ही आहे सुदी नॉडी आणि हा पहा व्ह्यू. इथे व्ह्यूच व्ह्यू आहे, फुल हरा भरा चिकन कबाब. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. चालता चालता का झोपते नॉडी? चालता चालता कुठे झोपली? मी आपटली नसते का आतापर्यंत. आता डोळे उघडले माझ्यामुळे. आपण खूप फेमस लोक आहेत. आपण जिथे जातो तिथे गर्दी असते बघ. आता पण तेच आहे. आता सुदी पण आहे ना 3 तिकडा. I only understood my name. तिकडा हो. 3 तिकडा काय असं ट्रान्सलेशन मला नको विचारू. इवन आय एम लाईक 3 किती भंगार डेफिनेशन. काय तिकडा तू सांग. तिकडा आलो आहे. तर मिल्टन किन्स इज बेसिकली अ सिटी इन इंग्लंड. तर आता माझी फ्रेंड जिथे राहते ती रिसेंटली शिफ्ट झाली आहे तिकडे आणि तिने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं तिची सिटी विजिट करायला आणि तिला भेटायला पण. तर इथे खूप गर्दी आहे आणि आज खूप मस्त वातावरण आहे. हे बघा जायंट व्हेल आणि हे आहे विलन लेक. आम्ही पोचलो आहे आणि इथे खूप मस्त मस्त जागा आहे इथे खेळायला लहान मुलांसाठी पण. आणि आता मी पुढे जाऊन बघतोय काय काय आहे. इथे आहे कॅफे, प्ले एरिया, ट्री टॉप एक्सट्रीम आणि आर्चरी. वाव किती सुपर्ब आहे. आम्ही तिथे पण जाणार आहे नंतर पण आधी आम्ही बघून घेतोय काय काय आहे इकडे. इथे मस्त आईस्क्रीम व्हॅन आहे. सगळं करणार आम्ही, सगळं खाणार. हो आणि खूप ऊन आलंय आता. शिट काय मज्जा घेतात ते लोक इकडे. बाप रे. फुल उपवन लेक ठाण्याचा ना ग नॉडी? ठाण्याचा उपवन लेक ना. नॉडी तुझे फ्रेंड्स. फ्रेंड्स बोलली, फ्रेंड्सला तू राखी बांधते. अरे बघ ना काय स्विमिंग करतात ते. जाते का? अरे याला काय झालं? आता बरा होता हा. इसको भूख लगी है. हाय फ्रेंड्स.
ये कौन सी बकचोदी? अब हा पण आला. एक ना ए भंडारा लावलंय का मी? आपको चना खाना है मत खाओ. भाई लाकूड देते एवढे येडेत का ते? फुल नाही खायला. भाई मस्ती माझी भागात नाही पडली पाहिजे. हाय हाय स्वान. भाई फोटोशूट चाललाय. Can you put your chin up? Okay. +1. अरे मी पण +2. 3 fees. आता वादळ येतोय वाटतं, खूप हवा सुटली आहे आणि आता मी चाललोय घरी. बॅग्स कलेक्ट करायचे आहेत आणि मग हॉटेलला चेक इन करायचं आहे. खूप छान जागा आहे. आम्ही फोटोशूट करत बसलेलो. आमचा फोटोशूट संपला आहे आणि बघू आता हॉटेलमध्ये चेकिंग करून दाखवते. माझा बदलापूरचा स्पॉट कोणता लेक होता ते? करम्स गार्डन जवळचा लेक. वाव, सेम टू सेम. वाव, किती छान आहे. रूम मध्ये आलोय. खूप थकलोय दोघी पण. ती नॉडी पण झोपली आहे आणि आता थोडासा 1-2 तास आम्ही आराम करू आणि मग तयारी करून परत आम्ही बाहेर जाणार आहे सिटी सेंटरला, मिल्टन किन्सच्या. आणि आजचा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता. लिटरली लाईक आम्ही आज गेलो, वॉक केलं, ते विलन लेकला पण गेलो, जे की खूप मोठं होतं आणि आम्हाला ते घरी पोचायला एकदम अर्धा तास लागला. पण अपार्ट फ्रॉम दॅट हा रूम पाहून इतकं मज्जा वाटली ना, इतकं मस्त आहे हा. म्हणजे खरंच हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे UK असं प्रायव्हेट हॉटेल बुक करून मग तिथे राहायचं. पण खूप छान आहे हे. सर्वात पकाऊ गोष्ट म्हणजे इकडच्या टीव्हीला लागतं लायसन्स. बंदुकीला लायसन्स नाही वापरत इंडियामध्ये लोक आणि इथे टीव्हीला लायसन्स लागतं. किती इरिटेटिंग आहे. म्हणजे मला यूट्यूब बघायचं ते पण नाही चालू होते. BBC वगैरे तर ठीक आहे, कोण बघत नाही. पण हे आता मला दाखवत आहे BBC 4 इज ऑन एअर डेली. आता बोर झाले, जाऊ दे मी झोपतेच, कंटाळा मला.